नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर आपल्या कपाशी पिकाचे उत्पादन वाढवायचे असेल तर आपल्या कपाशी पिकात जास्तीत जास्त फळफांद्या लागणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या कपाशी पिकात जास्तीत जास्त फुटवा, त्याचबरोबर आपल्या कपाशी पिकात जास्तीत जास्त पातेधारणा होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या कपाशी पिकाची पातेगळी सुद्धा झाली नाही पाहिजे. त्या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, आपल्या कपाशी पिकाची जी अतिरिक्त होणारी वाढ आहे ती सुद्धा थांबली पाहिजे. कारण की जर आपल्या कपाशी पिकाची अतिरिक्त वाढ झाली तर आपल्या कपाशी पिकात जास्त वाढ झाल्यामुळे आपल्या कपाशी पिकाचे 2 फळफांदे असतात, तर 2 फळफांद्यामधलं अंतर जास्त प्रमाणात वाढतं. जर 2 फळफांद्यामधलं अंतर जास्त प्रमाणात वाढलं तर आपल्या कपाशी पिकाला फळफांद्या कमी प्रमाणात लागतात. परिणामी आपल्या उत्पन्नात घट येते. शेतकरी बांधवांनो, यापूर्वी जे आपले शेतकरी अॅग्रोनॉमिकल जी प्रॅक्टिस करतात, की जे की आपली कपाशी पिकाची अतिरिक्त वाढ थांबवण्यासाठी आपली कपाशी पिके 4 ते 5 फुटाची झाले असतात. त्याचे शेंडे खुडत असतात. त्याचे शेंडे खुडत होते. पण सध्या परिस्थितीमध्ये आपली कपाशी पिके 3 ते 3.5 फुटाची आहे. अशा अवस्थेमध्ये आपण आपल्या कपाशी पिकाचे शेंडे जर खुडू शकत नाही, तर आपल्या कपाशी पिकाची जास्तीची वाढ आपली थांबली पाहिजे. कारण कपाशी पिकाची जर वाढ थांबवत घेतली आपण, तर आपल्या कपाशी पिकात 100% पात्याची संख्या जास्त वाढते व फुटव्याची संख्या सुद्धा वाढते. तर यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे विविध प्रोडक्ट उपलब्ध आहे. यापैकी एक प्रोडक्ट जे की मी स्वतः वापरलेले आहे किंवा याचे रिझल्ट मला सर्वात चांगले आहे ते म्हणजे गायत्री कंपनीचे परफेक्ट प्लस. याचा वापर आपण कपाशी पिकाची वाढ थांबवण्यासाठी करू शकतो. गायत्री परफेक्ट हे एक संतुलित मायक्रोन्यूट्रंट आहे, जे की कपाशी पिकाची होणारी अतिरिक्त वाढ थांबवते. त्याचबरोबर कपाशी पिकाचे परागीकरण वाढवते, कपाशी पिकाच्या पात्याची संख्या वाढवते, कपाशी पिकाच्या ज्या 2 फळफांद्या आहेत, त्या फळफांद्यातलं अंतर कमी करते. यामध्ये असलेल्या मायक्रोन्यूट्रंटमध्ये कपाशी पिकाचे परागीकरण चांगल्या प्रकारे होते. परिणामी आपल्या कपाशी पिकाची पातेगळी कमी प्रमाणात होते. तर शेतकरी बांधवांनो, गायत्री प्रोडक्टचा वापर आपण कपाशी पिकात केव्हा केला पाहिजे? याच्या किती प्रमाणात प्रमाण घेतलं पाहिजे याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. कपाशी पिकामध्ये गायत्री परफेक्टचा पहिला स्प्रे आपण कपाशी पिके 60 ते 65 दिवसाचे असताना पहिला स्प्रे घेतला पाहिजे. अशा वेळेस याचे प्रमाण आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ml याप्रमाणे घ्यायचे आहे. दुसरा स्प्रे आपले कपाशी पिके 70 ते 75 दिवसाचे असताना आपण घेऊ शकतो. अशा वेळेस याचे प्रमाण आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी 1 ml याप्रमाणे घ्यायचे आहे. तिसरा स्प्रे हा कपाशी पीक 90 ते 95 दिवसाचे असताना आपण घेऊ शकतो. अशा वेळेस याचे प्रमाण आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ते 2 ml याप्रमाणे घ्यायचे आहे. शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आपल्या कपाशी पिकाची होणारी अतिरिक्त वाढ थांबवण्यासाठी आपल्याला गायत्री कंपनीच्या परफेक्ट प्लस या प्रोडक्टचा वापर करायचा आहे. त्यामुळे आपल्या कपाशी पिकाची अतिरिक्त वाढ थांबते. शेतकरी बांधवांनो, आपला व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.